UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला तर नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। सागर बंगल्यावर फडणवीस आणि शिंदेमध्ये खाते वाटपावरून पाऊण तास चर्चा। उद्या नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार, मात्र खलबत अजूनही सुरूच। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज, मूठ घट्ट राहिली पाहिजे। रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडेंची प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षात कोणतीही चर्चा झाली नाही। पक्षात कुठलेही दोन मतप्रवाह नाहीत। अजितदादा पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल यांना भाजपची ऑफर, तर संजय राऊतांचा मोठा दावा। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल। संजय राठोड यांचा संजय राऊतांना इशारा, तर संजय राऊत यांच्यावर टीका। शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। एक है तो सेफ हेचा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईत सुद्धा मंदिरं सुरक्षित नाही। फडणवीसांचं हिंदुत्व काय करायचंय, दादरच्या मंदिराला आलेल्या नोटिशीवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। तर बाडग्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, आम्ही मशिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। मस्साजोग हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी ऐवजी एसआयटी कडून करावा। आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। तारापूरमधील ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, केमिकल माफियांवर कारवाई न करत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा आरोप। शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचे 20 डिसेंबरला 3D स्कॅनिंग होणार, तर मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती भविष्यात तयार करता यावी, तसंच मूर्तीच्या सद्यस्थितीचा अंदाज देण्यासाठी 3D स्कॅनिंग केलं जाणार। मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर विद्याविहार ते ठाणे, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव, तर हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक। आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान आयसीसीची मोठी घोषणा, भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार। भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना सुद्धा दुबईतच होणार। आजपासून गावाच्या मैदानावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची 3री कसोटी सुरू। भारताचा नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय, तर संघात 2 बदल, रवींद्र जडेजा आणि आकाशदीपला संधी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।